नमस्कार मित्रांनो, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या 3:30 मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर मी माझा चॅनल सुरू करतो आहे आणि ही आमची घरची गुढी आहे जी सकाळी उभारलेली आहे. गुड मॉर्निंग गाईस. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सुप्रभात. आज आहे गुढीपाडवा, तर त्यानिमित्ताने फडके रोडला एक इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. तर आज मी तिकडेच चाललो आहे. चला बघू आता तिकडे काय काय आहे. तर गाईस आता मी खाली आलो आहे आणि आता चाललो आहे मी. माझा फ्रेंड येतो त्याच्यासोबत चाललो आहे आता. तर इकडे मला माझा मित्र भेटलेला देवांश, तर त्याच्यासोबत आम्ही निघालो होतो फडके रोडला जायला. चला. तर गाईस इकडे एक छान अक्षर गणेश मंडळाकडून एक छान फोटो फ्रेम्सचं दुकान लावलं आहे इकडे आणि एकदम छान छान फोटो आहे बघा. वाव, गणपतीचे भारी भारी आहे. काका तुम्हाला कसं आवडतं हे? छान आहे ते. छान आहे. ओके. तर आम्ही आलो आहे फडके रोडला आणि इथे मस्त एक ढोल ताशांचं गजरात मस्त एक शो होतो, तर आम्ही चाललो आहे तिकडे आता पटकन. इथे एक छान रांगोळी काढताय मोठीशी, तर आपण बघूया कोणती रांगोळी आहे. वाव, गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक खास रांगोळी बनवत आहेत सगळे काकू लोक मिळून. एक अप्रतिम आतापर्यंत कंप्लीट नाही आली आहे, पण आतापासूनच त्याला सौंदर्य मिळतंय. सो आता मी चाललोय मंदिरामध्ये आणि आम्हाला आता फ्रेंड्स पण भेटलेत आमचे. रांगोळींचं एक्झिबिशन आहे. छान छान रांगोळ्या काढल्यात बघा. वाव, ही तर छान वाटली आहे बघा. किती डिटेलिंगमध्ये काम केलं आहे. वाव गाईस. ते वारकरी संस्कृतीला
दर्शावून किती छान रांगोळी काढली गाईस. इथं मला सगळ्यात छान वाटली. अजून पण बऱ्याच रांगोळ्या आहेत तिकडे. ॲक्च्युली हाँ आंसर दिया तो अच्छा नहीं गाईज आम्ही चाललो होतो पण तेव्हा आम्हाला एक गोड छोटीशी मुलगी दिसली आहे आणि वो चालली है. क्यूट है. लोग यहाँ पे गुड़ी पाड़वा के लिए और यहाँ पे हमें एक MI का फैन मिला है. ते सर्व कार्यक्रम अटेंड करून झाले होते आमचे आणि आम्हाला भूक लागली होती तर त्यामुळे आम्ही गेलेलो होतो मॉडर्न कॅफेला आणि मी तर मिसळ ऑर्डर केलेली आणि इट वॉज क्वाईट गुड आणि आम्ही जेवण करून निघालो. हेलो गाइस, अभी हम लोग खाना खा के हम लोग अभी खाना खा के निकल गए मॉडर्न स्वीट से, कैफे से, और अभी हम लोग जा रहे हैं घर पे. चलो हाय गाइस, आम्ही आता चाललोय घरी रिक्षाने आणि आमचा एक मेंबर पुढे बसला. तर घरी जात असताना आम्हाला एक मोठी गुढी दिसली. ही डोंबिवलीतील सर्वात मोठी गुढी असेल का हे तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि आजचा व्लॉग इथेच संपतोय. धन्यवाद. तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.